आपण नेहमी ऐकतो की अमेरिका जगातील सर्वात मोठी महासत्ता आहे. पण एखाद्या देशाला खऱ्या अर्थाने जागतिक महासत्ता बनवतं तरी कोण? हा प्रश्न नक्कीच विचार करण्यासारखा आहे, बरोबर? आजच्या या विश्लेषणात आपण याच अत्यंत महत्त्वाच्या आणि जगाचं अर्थकारण बदलून टाकणाऱ्या विषयाच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. जेव्हा अमेरिकेच्या ताकदीचा विचार येतो तेव्हा साहजिकच डोळ्यांसमोर येतं ते त्यांचं शक्तिशाली सैन्य किंवा त्यांची प्रचंड मोठी अर्थव्यवस्था. हे मुद्दे अगदी बरोबर आहेत, पण या पलीकडे जाऊन एक असा खरा स्रोत आहे ज्याकडे बऱ्याचदा आपलं दुर्लक्ष होतं. आणि तो स्रोत म्हणजे दुसरं तिसरं काही नसून अमेरिकेचं चलन, अमेरिकन डॉलर. चला तर मग याच्या थोडं खोलात जाऊया. आज डॉलरला जगाची डिफॉल्ट करन्सी मानलं जातं. आता हे कसं, यासाठी या उदाहरणांकडे लक्ष देऊया. ज्या व्यवहारांमध्ये अमेरिकेचा काहीही थेट संबंध नसतो तिथेही डॉलरचाच वापर होतो. म्हणजे बघा, जर भारतातल्या एखाद्या कंपनीला दक्षिण कोरियाकडून इलेक्ट्रॉनिक्स वस्तू घ्यायच्या असतील किंवा ब्राझीलच्या व्यापाऱ्याला जर्मनीकडून मशिनरी घ्यायची असेल, तर हा व्यापार त्यांच्या स्वतःच्या चलनात न होता अमेरिकन डॉलर्समध्ये होतो. संपूर्ण जग व्यापारासाठी आधी आपल्या चलनाचं डॉलरमध्ये रूपांतर करतं आणि अगदी हेच अमेरिकेच्या जागतिक वर्चस्वाचं खरं गम्मक आहे. आणि इथूनच पेट्रो डॉलर सिस्टीम म्हणजे नक्की काय हे स्पष्ट होतं. ही एक अशी जागतिक पद्धत आहे जिथे देश कच्च्या तेलाचा व्यापार केवळ आणि केवळ डॉलरमध्येच करतात. एक साधं उदाहरण घेऊया. समजा भारत सौदी अरेबियासारख्या आखाती देशांकडून कच्चं तेल आयात करतोय. तेव्हा या तेलाचं पेमेंट भारतीय रुपया किंवा सौदी रियालमध्ये न होता थेट अमेरिकन डॉलरमध्ये केलं जातं. जगातील जवळजवळ सर्वच देश तेलाच्या व्यापारासाठी डॉलरच वापरतात. या व्यवस्थेमुळेच डॉलरला खऱ्या अर्थाने जागतिक चलनाचं स्वरूप मिळालं आहे. पण आता मात्र या व्यवस्थेला एक मोठं आव्हान उभं राहिलं आहे. आजच्या या विश्लेषणात चीन अमेरिकन डॉलरला कशा प्रकारे आव्हान देत आहे याची आपण पद्धतशीर माहिती घेणार आहोत. आपला अजेंडा अगदी सोपा आहे. डॉलरची जागतिक मक्तेदारी, चीनची पेट्रो युआन रणनीती, युआनमध्ये कर्जाची परतफेड, CIPSद्वारे स्विफ्टला दिलेली बगल आणि शेवटी बदलता जागतिक समतोल. आपण या प्रत्येक टप्प्याचं सविस्तर विश्लेषण करूया. सुरुवात करूया आजच्या या विद्यमान विजेत्यापासून, म्हणजेच डॉलरच्या जागतिक मक्तेदारीपासून. गेल्या अनेक दशकांपासून जागतिक अर्थकारणावर डॉलरचा अक्षरशः एकछत्री अंमल राहिला आहे. परकीय चलन साठा असो किंवा मग आंतरराष्ट्रीय बँकिंग, डॉलर हीच सर्वोच्च सत्ता राहिली आहे. याच डॉलरच्या जोरावर अमेरिकेने जगाच्या अर्थव्यवस्थेवर आपला प्रचंड प्रभाव निर्माण केला आहे. आणि याच ताकदीमुळे अमेरिका इतर देशांवर आर्थिक निर्बंधांचा अतिशय प्रभावीपणे वापर करू शकते. पण आता चित्र बदलतंय. चीनी युआन डॉलरला आव्हान देण्यासाठी वेगाने पुढे येत आहे. आता अनेकांना हा प्रश्न पडू शकतो की एवढ्या मजबूत डॉलरच्या बाबतीत हे कसं शक्य आहे. चीनने इथे डॉलरवर थेट हल्ला करण्याऐवजी अत्यंत धोरणीपणाने डॉलरचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी या 3 मार्गांचा वापर सुरू केला आहे. पहिला म्हणजे पेट्रो युआन रणनीती, दुसरा म्हणजे कर्जाची रणनीती आणि तिसरा एक संपूर्ण समांतर पेमेंट सिस्टम उभी करणे. आता या पेट्रो युआन रणनीतीमध्ये एक अत्यंत रंजक बाब आहे. ती म्हणजे चीनने आपली स्वतःची सर्वात मोठी ताकद अचूक ओळखली आहे. सर्वांनाच माहीत आहे की चीन हा जगातला कच्च्या तेलाचा सर्वात मोठा ग्राहक आहे. आणि याच गोष्टीचा फायदा घेत चीनने डॉलरला पर्याय म्हणून आपली पेट्रो युआन व्यवस्था उभी करण्यास सुरुवात केली आहे. ग्राहकाचं वजन वापरून जागतिक बाजाराचे नियमच बदलून टाकण्याचा हा एक अत्यंत धूर्त डाव आहे. चीनची ही रणनीती अगदी स्पष्ट आणि थेट आहे. चीन आता रशिया आणि इराणसारख्या देशांकडून मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची आयात करत आहे. हे तेच देश आहेत ज्यांच्यावर अमेरिकेने आधीच कडक आर्थिक निर्बंध लादले आहेत. या देशांकडून तेल घेताना चीन डॉलरऐवजी केवळ स्वतःच्या चीनी युआनमध्ये पेमेंट करत आहे. एवढंच नाही तर पश्चिम आशियातील UAE आणि कतारसारख्या देशांवरही तेलाचं पेमेंट युआनमध्येच स्वीकारण्यासाठी चीनकडून दबाव टाकला जात आहे. आणि यातला सर्वात थक्क करणारा आकडा कोणता असेल तर तो आहे 100%. होय, अधिकृत आकडेवारीनुसार चीन आणि रशिया यांच्यातील तेलाचा व्यापार आता पूर्णपणे म्हणजेच 100% युआनमध्ये होत आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 2024च्या एका वर्षातच चीनने रशियाकडून अंदाजे 63 अब्ज डॉलर्सच्या कच्चा तेलाची आयात केली आणि हे सर्वच्या सर्व व्यवहार केवळ आणि केवळ चीनी चलनाद्वारे पार पडले.
हा काही केवळ एक छोटा बदल नाही, तर एका फार मोठा आर्थिक क्रांतीची ही सुरुवात आहे. या आकडेवारीकडे पाहिल्यावर या व्यवहारांची प्रचंड व्याप्ती लगेच लक्षात येते. रॉयटर्स आणि बीबीसी सारख्या संस्थांच्या अहवालानुसार इराणकडून दर महिन्याला सुमारे $1.5 अब्ज किमतीचं तेल आयात होत आहे आणि यातले बहुतांश व्यवहार युआनमध्ये होत आहेत. तसंच रशियाकडून 2025च्या पहिल्या 3 महिन्यातच तब्बल $13 अब्ज किमतीचं तेल चीनने विकत घेतले आणि तेही 100% युआनमध्ये. हे आकडे स्पष्टपणे दर्शवतात की अमेरिकेच्या आर्थिक कक्षेबाहेर एक प्रचंड मोठी समांतर अर्थव्यवस्था अत्यंत वेगाने आकारास येत आहे. चला, आता चीनच्या दुसऱ्या रणनीतीकडे वळूया, जी आहे कर्जाची रणनीती. चीनला हे चांगलंच माहीत आहे की फक्त तेलाच्या व्यापारातून संपूर्ण जगावर प्रभाव टाकता येणार नाही. मग ज्या देशांसोबत तेलाचा व्यापार नाही, त्यांचं काय? यासाठी चीनने आफ्रिका, आशिया आणि लॅटिन अमेरिकेतील विकसनशील देशांसाठी एक अतिशय प्रभावी कर्जाची रणनीती आखली आहे. गेल्या दशकात चीनने पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी अनेक देशांना शेकडो अब्ज डॉलरचं कर्ज दिलं आहे. आता गंमत बघा, जेव्हा या कर्जाची परतफेड करण्याची वेळ येते आणि साहजिकच बऱ्याच विकसनशील देशांकडे अमेरिकन डॉलर्सची कमतरता असते, तेव्हा चीन त्यांना एक खास पर्याय देतो. चीन म्हणतो, ठीक आहे, आम्ही तुम्हाला कर्ज फेडण्यासाठी अतिरिक्त वेळ देऊ, पण अट एकच, कर्जाची परतफेड डॉलर्समध्ये नाही तर युआनमध्ये करा. इतर देशांना युआनच्या अर्थव्यवस्थेत ओढण्याचं हे एक अत्यंत हुशार जाळं आहे. याचं अगदी ताजं आणि उत्तम उदाहरण म्हणजे श्रीलंका. हंबनटोटा बंदर आणि आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी श्रीलंकेने चीनकडून मोठं कर्ज घेतलं होतं. 2022मध्ये जेव्हा श्रीलंका आर्थिकदृष्ट्या अक्षरशः दिवाळखोर झाला आणि त्यांच्याकडचे डॉलर्स पूर्णपणे संपले, तेव्हा चीनच्या दबावाखाली श्रीलंकेच्या सेंट्रल बँकेला स्थानिक बँकिंगसाठी युआनला अधिकृत चलन म्हणून मान्यता द्यावी लागली. आणि त्यानंतर काय झालं? तर श्रीलंकेने आपलं $1.5 अब्ज कर्ज युआनमध्ये फेडलं. हे अगदी स्पष्ट करतं की डॉलरची टंचाई कशी युआनसाठी एक मोठी संधी बनत आहे. आणि अगदी हेच दक्षिण अमेरिकेतील अर्जेंटिनासोबतही घडलंय. 2023मध्ये प्रचंड महागाई आणि डॉलरच्या टंचाईमुळे अर्जेंटिना मोठ्या संकटात सापडला होता. त्यांच्यावर IMF आणि चीनचं प्रचंड मोठं कर्ज होतं. अशा कठीण वेळी चीनच्या सेंट्रल बँकने अर्जेंटिनाला अब्जावधी डॉलरच्या करन्सी स्वॅपची परवानगी दिली. याचा परिणाम असा झाला की अर्जेंटिनाने आपली आंतरराष्ट्रीय कर्ज थेट चीनी युआनचा वापर करून फेडली. थोडक्यात सांगायचं तर या देशांच्या अर्थव्यवस्थेत आता डॉलरची जागा युआनने घेतली आहे. आता पुढे जाऊन पाहूया की हे सर्व कसं विकसित होतंय. डॉलरची मक्तेदारी मोडून काढायची असेल तर केवळ चलन वापरून चालणार नाही. त्यासाठी लागणारी भक्कम तांत्रिक यंत्रणाही हवी. आणि इथेच प्रवेश होतो तिसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या रणनीतीचा. एक अशी तांत्रिक पायाभूत सुविधा जी थेट अमेरिकेच्या बँकिंग वर्चस्वालाच आव्हान देते. आजवर आंतरराष्ट्रीय बँकिंगसाठी स्विफ्ट म्हणजे SWIFT या पाश्चात्य सिस्टमचा वापर होत आला आहे. ही सिस्टम जगभरातील 200पेक्षा जास्त देश आणि 11,000हून अधिक संस्थांना जोडते. जगातली पैशांची देवाणघेवाण याच प्रणालीतून होते. पण याला थेट पर्याय म्हणून चीनने CIPS म्हणजेच क्रॉस बॉर्डर इंटरबँक पेमेंट सिस्टम उभी केली आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही नवीन यंत्रणा अत्यंत वेगाने विस्तारत असून तिने आधीच 190 देशांमधील 1700पेक्षा जास्त संस्थांना एकमेकांशी जोडलं आहे. आणि या नवीन सिस्टमची क्षमता खरोखरच थक्क करणारी आहे. आजच्या घडीला ही CIPS यंत्रणा दिवसाला तब्बल 1.2 ट्रिलियन युआन एवढ्या प्रचंड क्षमतेचे व्यवहार अत्यंत यशस्वीपणे सांभाळत आहे. हा काही लहान आकडा नाहीये. हे सिद्ध करतं की चीनची ही समांतर व्यवस्था केवळ कागदावर नाही, तर ती प्रत्यक्षात अत्यंत प्रभावीपणे आणि मोठ्या प्रमाणावर काम करत आहे. याच्याच जोडीला चीनने प्रोजेक्ट एम्ब्रिज सुद्धा विकसित केला आहे. हा एक प्रकारे डिजिटल करन्सीचा वापर करण्यासाठीचा अतिशय वेगवान शॉर्टकट आहे. चीनने थायलंड, UAE आणि सौदी अरेबियाच्या मध्यवर्ती बँकांसोबत मिळून ही यंत्रणा उभी केली आहे. याच्या मदतीने दुबईमधली एखादी बँक बीजिंगमधल्या बँकेला अवघ्या काही सेकंदात पैसे पाठवू शकते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकेच्या मध्यस्थ बँकांना पूर्णपणे वगळून. याचा सरळ अर्थ असा की अमेरिकेला या व्यवहारांची कोणतीही माहिती मिळत नाही आणि ते यावर कोणतेही निर्बंधही लादू शकत नाहीत. तर मग या संपूर्ण विश्लेषणावरून आपण काय निष्कर्ष काढू शकतो? पेट्रो युआन, कर्जाची रणनीती आणि समांतर पेमेंट सिस्टम या तीनही आघाड्यांवरून चीनने अत्यंत हुशारीने डॉलरच्या वर्चस्वाला जोरदार धडक दिली आहे. साहजिकच हा बदल काही एका रात्रीत झालेला नाही, तर ही एक अत्यंत नियोजनबद्ध अशी दीर्घकालीन खेळी आहे. सत्य परिस्थिती अशी आहे
की आजही अमेरिकन डॉलर हे जगातलं अत्यंत मजबूत चलन आहेच. बहुतांश देश अजूनही व्यापारासाठी डॉलरचाच वापर करतात. पण 10 वर्षांपूर्वी डॉलरचं जगावर जे निर्विवाद आणि एकछत्री वर्चस्व होतं ते आता निश्चितच राहिलेलं नाही. युआन हा आता डॉलरला एक सशक्त पर्याय म्हणून जागतिक स्तरावर ठामपणे समोर आला आहे. आणि ही बदलती परिस्थिती जागतिक अर्थकारणाची जुनी समीकरणे मुळापासून पुसून टाकत आहे. आणि म्हणूनच या विश्लेषणाच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न उरतो, जर चीनची ही वाटचाल अशीच अविरत सुरू राहिली तर भविष्यात काय होईल? जगाच्या अर्थकारणाची दिशा बदलणाऱ्या या घडामोडी आहेत. काय युआन खरोखरच जागतिक चलन म्हणून संपूर्णपणे डॉलरची जागा घेऊ शकेल? या प्रश्नाचं उत्तर तर येणारा काळच देईल, पण तोपर्यंत जागतिक अर्थकारणाच्या या महासंग्रामावर लक्ष ठेवणं नक्कीच अत्यंत रंजक ठरणार आहे. या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.